त्यांनी भेट घेतलेली आहे। आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं बाबाजानी दुर्राणी साहेबांच्या या ठिकाणी पक्षात पुनर्प्रवेश होत आहे। मी साहेबांना विनंती करतो की साहेबांचा प्रवेश करावा। मनोज मामा धन्यवाद 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 साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आपले संपर्क मंत्री माजी मंत्री आमदार राजेशभाई टोपे यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार झाले। अधिक वेळ न घालवता आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय राजेशभाई टोपे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावे। मला वाटतं सवेरे का भूला अगर शाम को वापस आता है तो उसे भूला नहीं कहते। तो ऐसे हमारे हरदिल अजीज मित्र और हमारे पाथरी और घनसावंगी में बहुत ज्यादा कुछ फर्क नहीं, तो हमारे मैं शेजारी बोलूंगा, तो आप जरूर आइए और मार्गदर्शन कीजिए। धन्यवाद। आइए आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे मीटिंगच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय साहेब, माजी मंत्री माननीय राजेशभाई टोपे साहेब, जीवनराव गोरे साहेब, जयसिंगराव गायकवाड साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे विविध सेलचे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, कुछ तो मजबूरियां रही होंगी वरना कोई वो बेवफा नहीं होता। पण माझी अशी काही मजबुरी नव्हती। मी साहेबाच्या नेतृत्वाखाली 1980 पासून काम करीत आलो। साहेबाचे चरख्याच्या चिन्हापासून घडीच्या चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो। मराठवाड्यात फक्त 3 नगरपालिका होत्या। पाथरीची एक होती, परतुर्ती वैजनाथराव आकाश साहेबाची एक होती आणि त्याच्यानंतर उस्मानाबादची डॉक्टर पद्मसिंग पाटीलचे 3 नगरपालिका एस काँग्रेसचे मराठवाड्यामध्ये निवडून आले होते। आणि तेव्हापासून 85 पासून पाथरीची नगरपालिकाच्या माझ्या नेतृत्वाखालीच आहे। पंचायत समिती आहे, मार्केट कमिटी आहे, जिल्हा परिषद वर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा आम्ही 10 वर्ष फडकेला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये लय मोठी ताकद त्या ठिकाणी आहे। पक्ष फुटल्याबरोबर मी साहेबासोबतच राहिलो। पण 1-2 महिन्यानंतर काय कारणास्तव काही लोकांचे सांगण्यावरून, जैसा राजेश भैया ने सांगितले की सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नहीं कहते। मगर मी एवढंच सांगत, साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले, ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। ते शून्य झाले। बरं झालं साहेब, मी शून्य होण्याच्या आधीच आलो।
मी आपल्याला एकच संदेश या ठिकाणी आमच्या सगळ्या मित्र कंपन्या देऊ इच्छितो. और जब उभरेगा उभारा दे के मारेगा. और जब उभरेगा उभारा दे के मारेगा. सुनो आए मछलियों तुमको चारा दे के मारेगा. सुना है अच्छे दिन भी आने वाले हैं. बड़ा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा. आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही देशाच्या चित्र पाहिला. आज लोकांची मानसिकता अशी होती की जे पक्ष जे लोक भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले लोकांना त्याला शून्य केलं. साहेब 5 वर्ष लोकांनी परिवर्तन केलं. केंद्रामध्ये मोदीचं सरकार दिलं. दुसरे 5 वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं. त्याच्या आधारावर पुन्हा एकदा सरकार आली. पण देशामध्ये 10 वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला, एवढा धर्मवाद पसरला. एक प्रधानमंत्री एक मुख्यमंत्रीला असा शोभत नाही असे या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्यांचे भाषण झाले. आज मुस्लिम समाज फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला मायनॉरिटी समाजाला कोणीतरी एक त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे, त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे. काय मिळालं तरी चालेल नाही, पण मुस्लिम समाजाला ह्या ठिकाणी एक चांगले भावनेने पाहणारा नेतृत्व पवार साहेबांचं आणि पवार साहेबांच्या नेतृत्वात